आता ऐका, अहो कौशल्या जरी असली तरी ती शेवटी आईच होती. तिला थोडं वाईट वाटलं आणि कौशल्याने पुढचा प्रश्न विचारला की बघ तुझ्या वाट्याला काय आलं. अयोध्येचं राज्य भरताला दिलं ते जाऊ दे, पण तुझ्या वाट्याला काय आलं. ऐका, रामचंद्र प्रभूंनी इतकं गोड उत्तर दिलं. रामचंद्र प्रभू म्हणायला लागले की आई, माझ्या वडिलांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य भरताला दिलं, परंतु अमर्याद असं वनाचं राज्य मला दिलं. वनवासाला वनाचं राज्य म्हणणं याच्याकरिता रामचंद्र प्रभूंची दृष्टी लागेल, सामान्याला ते जमणार नाही. वनाचं राज्य मला दिलं. तिथून पुढे गेले, सीतामाई बरोबर चर्चा करायला लागले. सीतेला विचारलं की मी 14 वर्ष वनवासाला निघालोय, जाऊ का. सीतेने विचारलं तुम्ही परवानगी कोणाची घेता. परवानगी कोणाची घ्यायची असते, जे आपल्याहून भिन्न आहेत त्यांची परवानगी घ्यायची असते. परंतु पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता हे जर पत्नीचं व्रत सांगितलेलं असेल तर जिथं जिथं तुम्ही आहे तिथे तिथं मी आहे, त्यामुळे माझी परवानगी घ्यायची गरज नाही, मी तुमच्या बरोबर येणार. तिथून पुढे गेले, लक्ष्मणाबरोबर चर्चा करायला लागले. लक्ष्मणजी थोडे क्रोधिष्ठ होते. तुम्ही जर काही गीता प्रेसचे अंक वाचत असाल तर त्याच्यात हिंदीमध्ये एका अंकामध्ये फार गोड लिहिलंय की लक्ष्मणजी यांना जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना म्हणायला लागले की